नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यातील कविता क्रमांक 15वी खोद आणखी थोडेसे आणि कविता क्रमांक 16वी आकाशी झेप घेरे या दोन्ही कवितांचे क्वेश्चन बँक आन्सर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या आदर्श दिशा या चॅनलवर इयत्ता 10वीचे उपयोजित लेखनाचे काही व्हिडिओ टाकलेले आहे. ते व्हिडिओ नक्कीच तुम्ही अभ्यासा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तसेच जे व्हिडिओ मी बनवले आहे ते तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण क्वेश्चन बँक आन्सर्स बघूयात. कविता क्रमांक 15 खोद आणखी थोडेसे. ही कविता लिहिली आहे आसावरी काकडे या कवयित्रीने. कृती क्रमांक 1. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. चौकटीमध्ये आपल्याला मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना असे विचारलेले आहे. 4 चौकटी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. तत्पूर्वी तुम्हाला कविता दिलेली आहे आणि ती कविता आपण सखोल वाचन तिचे करायचे आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला ही उत्तरं लिहिता येणार आहेत. पहिल्या चौकटीमध्ये आपण उत्तर लिहायचं आहे मनातला आशावाद. दुसऱ्या चौकटीमध्ये मनातील सर्जनशील विचार. तिसऱ्या चौकटीमध्ये मनातल्या सुप्त इच्छा आणि चौथ्या चौकटीमध्ये मनातला अत्यानंद. अशा प्रकारे या 4 चौकटी आपण लिहायच्या आहेत. त्यानंतर दुसरा आकडा आहे योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे. 4 पर्यायापैकी दुसरा पर्याय जो आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे हे त्याचे उत्तर आहे. कृती 3 सरळ अर्थ. यामध्ये काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्याला इथे लिहायचा आहे. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. याचं उत्तर असं लिहायचं आहे आपण. आणखी थोडे खोदलेस तर पाणी हाती लागेल, धीर न सोडता उमेदीने पुढे गेल्यास प्रत्येक वेळी अपयशच हाती येईल असे नसते. असं त्याचं उत्तर आपण इथे लिहायचं आहे. यानंतर कृती क्रमांक 4 काव्य सौंदर्य. त्यामध्ये उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे कवयित्री आसावरी काकडे खोद आणखी थोडेसे या कवितेतून जीवनात नेहमी आशावादी राहिले पाहिजे असा विचार मांडतात. ध्येयपूर्तीसाठी संयम, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाणावा, उमेदीने कष्ट करत जगावे हा संदेश त्यांनी या कवितेतून दिला आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना सकारात्मकतेने तोंड देणे महत्त्वाचे असते. येणाऱ्या अडचणींनी न डगमगता जिद्दीने, उमेदीने कार्यरत राहणे व चांगुलपणावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. आशा न सोडता सतत प्रयत्न केले तर यश आपलेच असते. आपण जिथे प्रयत्न करणे थांबवतो तेथूनच आणखी थोडेसे पुढे गेले की मग यशाचा मार्ग खुला होतो. पण त्यासाठी उमेदीने जगायला हवे. असे जगण्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती आणि कष्ट यांची गरज असते असा विचार कवयित्री या ओळीद्वारे मांडू पाहत आहेत. प्रश्न दुसरा ई खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आणि त्याचं उत्तर असे आहे कवयित्री आसावरी काकडे यांच्या खोद आणखी थोडेसे या कवितेतून जिद्द, चिकाटी व उमेद बाळगून कष्टाची कास धरली तर यश प्राप्त होतेच हा अतिशय सकारात्मक संदेश मिळतो. जे वास्तव आहे त्याविषयी कोणताही भ्रम न ठेवता उगाचच भ्रामक समजुती बाळगू नयेत.
स्वतःमधील उणिवा जाणून घ्याव्यात. स्वतःमध्ये खोल उतरूनच आपल्याला आपल्या क्षमतांनी भरलेली तळी दिसतील. त्या सुप्त क्षमतांना जाग आणावी. आपली रीती ओंजळ त्याने भरून घ्यावी असा संदेश वरील पद्यपंक्तीतून कवयित्री देऊ पाहत आहेत. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दातून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. मनातली तळी या अर्थपूर्ण प्रतीकाचा वापर करून कवयित्री आपल्या कमतरतेला आपल्यातील सुप्त क्षमतांनी भरून काढण्याचा संदेश समर्पक रीतीने देत आहेत. आंतरिक लयीमुळे कविता तालासुरात म्हणता येते. साध्या सोप्या शब्दांच्या माध्यमातून ही कविता आपल्याला सकारात्मक संदेश देते. प्रश्न दुसरा अ. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. याच्यामध्ये उत्तम लक्षण आणि वस्तू या 2 कविता दिलेल्या आहेत. उत्तम लक्षण आणि वस्तू या दोन्ही कवितांवरील व्हिडिओ मागे मी बनवलेले आहेत आणि त्यात या प्रश्नांची उत्तरे आलेली आहे. त्यामुळे इथे पुन्हा ती उत्तरे मी सांगत नाही. तुम्ही त्यासाठी मागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ते नक्कीच समजतील. कृती क्रमांक 2. प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. पहिला आकडा आहे नकारात्मक विचार करा. हे विधान अयोग्य आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा. हे योग्य विधान आहे. तक्ता पूर्ण करा. कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा. काय करावे आणि काय करू नये 2 भाग दिलेले आहे. त्यात पहिला आकडा काय करावेमध्ये आणखी थोडे खोदावे. दुसरा आकडा उमेदीने जगावे. काय करू नये, धीर सोडू नये आणि दुसरा आकडा आहे मूठ मिटू नये. म्हणजे अशा प्रकारे काय करावे आणि काय करू नये इथे आपल्याला लिहायचे आहे. स्लाईडवर तुम्हाला एका बाजूला कविता दिसेल. त्या कवितेचे सखोल वाचन विद्यार्थ्यांनी करायचे आहे. प्रश्न दुसरा खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. आणि त्यासाठी कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक. या कवितेचे कवी जे आहेत ते ज.वी. पवार हे आहेत आणि या कवितेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन करणे व त्यांना विनम्र अभिवादन करणे हा या कवितेचा विषय आहे. प्रस्तुत कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50 वर्षापूर्वी आपल्या अनुयायांसह महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून दलित बांधवांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून दिला. या महामानवाने अशा समाजाला जागृत केले ज्या समाजाने न्यायाचा, ज्ञानाचा प्रकाश कधी पाहिलाच नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे खंबीर नेतृत्व, त्यांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी अतिशय गरजेचे आहेत. त्यांनी उभारलेली चळवळ पुन्हा उभी राहावी यासाठी तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करावेत हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. यानंतर दुसरी कविता आहे आकाशी झेप घेरे आणि या कवितेचे कवी आहे जगदीश खेबुडकर. या कवितेचा विषय आहे स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टाचे महत्त्व पटवून देणे. आणि या कवितेतून आपल्याला संदेश मिळतो आणि त्याचं उत्तर असे आहे आकाशी झेप घेरे कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. माणसाने सभोवताली दिसणाऱ्या लोभमोहाला बळी पडू नये. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदावे. तसेच स्वसामर्थ्यावर, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. या बळावर यशाची शिखरे सर करावीत हा संदेश कवीने दिला आहे. श्रमप्रतिष्ठेचे मूल्य यातून कवी मांडू पाहत आहेत व स्वकष्टाने जगण्याचा संदेश इथे कवीने आपल्याला दिला आहे. प्रश्न दुसरा ई. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे.
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. त्याचे उत्तर असे आहे, खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्री आसावरी काकडे जीवनात नेहमी आशावादी राहिले पाहिजे असा विचार मांडतात. ध्येयपूर्तीसाठी संयम, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाणून उमेदीने कष्ट करत राहिले पाहिजे असा संदेश दिला आहे. प्रयत्नांची कास धरली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणते, आपण कधीही उमेद न हारता प्रयत्न करत राहावे. खोद आणखी जरासे या ओळीचा अर्थच आहे की सतत प्रयत्न करत राहावे. जसे जमिनीत चिकाटीने खोलवर खोदत राहिले की पाण्याचा झरा सापडतो, तसेच प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले व आशावाद सोडला नाही तर आपण आपले ध्येय गाठवू शकतो. आपण जिथे थांबतो तिथे चिकाटीने आणखी थोडेसे पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. उमेद ठेवून म्हणजेच आशावादी राहून जगणे हे मानवास यशाच्या जवळ नेऊन पोचवते. अशा प्रकारे जगण्याकरता थोड्याशा आत्मबळाची आवश्यकता असते असा अर्थ यातून सूचित होतो. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने ते कमीत कमी शब्दातून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. झरा या अतिशय सूचक व आशयघन प्रतीकातून कवयित्रीने आशावादी विचार मांडले आहेत. चिकाटी, जिद्द, आशावाद ही मूल्य सूचित करण्यासाठी आणखी जरासे या शब्दाचा चपखलपणे वापर केला आहे. जरासे, थोडेसे असे शब्द वापरून यमकाची सुंदर योजना केली आहे. त्यामुळे ओळींना नादमयता प्राप्त झाली आहे. छोट्या छोट्या काव्यपंक्तींमुळे कवितेत एक आंतरिक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे ही कविता नादमधुर वाटते. या कवितेतून सकारात्मकतेची व आशावादाची रुजवणूक होते. यानंतर आपण दुसरी कविता अभ्यासणार आहोत, आकाशी झेप घेरे. आणि या कवितेचे कवी आहेत कवी जगदीश खेबुडकर. कृती क्रमांक 1. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृतिबंध पूर्ण करा. खाली तुम्हाला कविता दिलेली आहे, त्या कवितेचे सखोल वाचन आपण करायचे आहे. कवीने यशप्राप्तीसाठी संदर्भात सांगितलेली सुवचने. पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे, कष्टाविन फळ ना मिळते. आणि दुसऱ्या चौकटीतलं उत्तर आहे, घामातून मोती फुलले. त्यानंतर दुसरा आकडा आहे, तुलना करा. पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट या दोघांची तुलना इथे करायची आहे. पिंजऱ्यातील पोपट त्याचा जीव घाबरा होतो आणि त्याच्या मनामध्ये व्यथा असते असे तिथे आपल्याला लिहायचे आहे. पिंजऱ्याबाहेरील पोपट तो सुंदर जीवन जगतो आणि मन त्याचे प्रसन्नतेने नटते. असे उत्तर आपल्याला इथे तुलना करा मध्ये लिहायचे आहे. सरळ अर्थ. कृती क्रमांक 1. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी या सरिता सागरा. त्याचे उत्तर आहे, तुला देवाने पंख दिले आहे तर त्याचा वापर करून सामर्थ्याने विहार कर. दरी, डोंगर, हिरवी राणे, नदी, सागर यांना तू ओलांडून जा. कृती क्रमांक 4. काव्य सौंदर्य. यामध्ये पुढील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी न वळते. आणि त्याचं उत्तर असं आहे, आकाशी झेप घेरे. कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदा, तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करा असा संदेश कवीने इथे आपल्याला दिला आहे. येथे कवी श्रमप्रतिष्ठेचे मूल्य वाचकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतात. आपण आळस सोडून प्रयत्नवादाची, कष्टाची, परिश्रमाची कास धरायला हवी. कष्ट केल्याशिवाय कधीच यश मिळत नाही. तेव्हा मेहनत कर, प्रयत्न कर ही शिकवण कवी आपल्या मनावर ठसवत आहे. प्रश्न दुसरा, तुलना करा. प्रश्न आणि त्याचे उत्तर असे आहे. पहिल्या आकड्यामध्ये कवी किंवा कवयित्रीचे नाव. त्याचे उत्तर आहे जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय आहे स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टाचे महत्त्व पटवून देणे. तिसरा आकडा आहे
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदाहरणार्थ व्यथा, वैभव, सुख, लोलूप, साजिरा. व्यथा म्हणजे दुःख, वैभव म्हणजे संपत्ती, सुख लोलूप म्हणजे सुखासाठी हपापलेला आणि साजिरा म्हणजे सुंदर. चौथा आकडा आहे कवितेतून आपल्याला मिळणारा संदेश आणि त्याचं उत्तर आहे आकाशी झेप घेरे. कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. माणसाने सभोवताली दिसणाऱ्या लोभमोहाला बळी पडू नये. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदावे. तसेच स्वसामर्थ्यावर, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. या बळावर यशाची शिखरे सर करावीत, हा संदेश कवीने दिला आहे. श्रमप्रतिष्ठेचे मूल्य यातून कवी मांडू पाहत आहेत व स्वकष्टाने जगण्याचा संदेश इथे कवी आपल्याला देत आहेत. यानंतर या पाचवा आकडा आहे की प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. प्रस्तुत कविता विविध अलंकारांनी युक्त असून अनेकविध प्रतीकांच्या वापराने अधिक फुलली आहे. पाखराचे प्रतीक वापरल्यामुळे कवितेचे आशय सौंदर्य खुलले आहे. कवितेत सोपेपणातूनही आशय घनता साधली आहे. भाषेत सहजता व गोडवा आहे. सुख, लोलूप सारख्या सामासिक शब्दांचा वापर वैशिष्ट्यपूर्ण आहे. व, र, ळ, द इत्यादी अक्षरांच्या पुनरावृत्तीने साधलेला अनुप्रास अलंकार, माया, काया, खाया, देवाने, सामर्थ्याने अशा शब्दातून साधलेला यमक अलंकार यामुळे ही कविता नादमधुर झाली आहे. सहावा प्रश्न आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. आकाशी झेप घेरे ही कविता जगदीश खेबुडकर यांची रचना माणसाला स्वावलंबन व स्वकष्टाचे महत्त्व पटवून देते. भोवतालच्या मोहाला बळी न पडता परावलंबित्वाचे कवच भेदावे. स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे गाठावीत. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. स्वकष्टातून यशाचा निखळ आनंद मिळवावा असा विचार या कवितेतून व्यक्त होतो. प्रश्न दुसरा ए. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा. आणि याचं उत्तर आहे आकाशी झेप घेरे. कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदा. तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करा असा संदेश कवीने दिला आहे. कवी मानवाला सुख, वैभवाचा सोन्याचा पिंजरा सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आकाशात झेप घेण्याची स्फूर्ती देत आहे. ते मानवाला स्वसामर्थ्याची जाणीव करून देताना म्हणतात की हे पाखरा म्हणजे माणसा, हा सोन्याचा पिंजरा म्हणजे आयते मिळालेले सुख. वैभव सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आकाशी झेप घे. सज्ज हो. स्वतःच्या क्षमता ओळखून पुढे पुढे जात राहा. तू भौतिक सुखे, माया, मोह यामध्ये अडकला आहेस. या सुखाचे फळ चोखून तू तृप्त होत आहेस. तुझ्या शरीरास या ऐशारामाची चटक लागलेली आहे. पण ऐश्वर्याचा कुठपर्यंत आसरा घेशील? त्यामुळे मोह सोड. येथे कवी श्रमप्रतिष्ठेचे मूल्य वाचकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतात. प्रस्तुत कविता भावगीत या रचना प्रकारात मोडते. येथे पाखराचे प्रतीक वापरल्यामुळे कवितेचे आशय सौंदर्य वाढले आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ शब्द वापरल्यामुळे कविता खुलली आहे. कवितेच्या भाषेत एक सहजता व गोडवा आहे. सुख लोलूप म्हणजे सुखासाठी लोलूप, लोभी या सामासिक शब्दाच्या वापरामुळे अर्थ वाचकाच्या मनाला भिडतो. माया, काया, खाया या शब्दांमुळे येथे यमक अलंकार साधला गेला आहे. ळ व ल अशा अक्षरांच्या पुनरावृत्तीतून येथे अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे कविता लयबद्ध व नादमय झाली आहे. कविता वाचल्यावर मनात उत्साह हा स्थायी भाव निर्माण होऊन वीररसाचा अनुभव आपल्याला इथे येतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण इथे 2 कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्यावरील प्रश्नांचे उत्तरं, क्वेश्चन बँकवरील प्रश्नांची उत्तरं अभ्यासली आहे. नक्कीच तुम्हाला ती समजली असतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा. धन्यवाद.